नरेंद्र मोदींचा स्वप्नभंग 4 जून नंतर होतो आहे आणि त्यांना कळून चुकलं आहे की आपण परत सत्तेवर येत नाही आहोत. आमची स्वप्न मोदी काय पूर्ण करणार. गेल्या 10 वर्षात देशाच्या स्वप्नांची वाट मोदी यांच्या राज्यकारभारांना लावली आणि आमचं स्वप्न आहे की मोदींना सत्तेवरून खाली खेचायचं, या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करायचा, या देशातलं संविधान वाचवायचं, ज्या संविधानाच्या छाताडावर मोदींनी पाय ठेवलेला आहे. त्याच्यामुळे मोदींना सत्तेवरून खाली खेचणं हेच आमचं स्वप्न आहे आणि ह्या स्वप्नाला जर मोदी हातभार लावणार असतील, स्वतः पायउतार होणार असतील, त्यामुळे त्यांचं स्वागत करू. उद्धव ठाकरे असतील, माननीय शिवसेना पक्षप्रमुख किंवा माननीय शरद पवार असतील, हे कोणत्याही प्रकारचा स्वाभिमान बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा बळी देऊन नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हुकुमशहाच्या बाजूला जातील, हे कोणी याचा विचार स्वप्नातही करणार नाही. बघा, ह्याच्यातच सगळं आलं. मोदींना त्यांचा पराभव दिसतोय. मोदी हा एक लटकता आत्मा आहे, इकडे तिकडे लटकत फिरतो आहे आणि या लटकता आत्म्याबरोबर आमचे या महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधी जाणार नाहीत, बरं का. मोदी यांना कळत नाही नक्की कुठे लटकत आहेत. त्यांचं वक्तव्य पहा, आज एक, उद्या एक, परवा एक, काल एक. मोदी ह्यांची प्रकृती बरी नसावी असं मला सारखं वाटतंय. मी वारंवार सांगतोय, भारतीय जनता पक्षातल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी मोदींची प्रकृती तपासून घ्यावी. त्यांना उपचाराची गरज आहे, त्यांना विश्रांतीची गरज आहे आणि त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करतात.